आज आपण बघणार आहोत उरलेल्या ब्रेडपासून मस्त असं स्नॅक. 1 चमचाभर तेल गरम केले, त्याच्यात मी आलं लसूण चॉप केलेलं आहे ते घातलं आहे. फ्राय करायचं थोडंसं. नंतर अवेलेबल असलेल्या भाज्या ज्या होत्या माझ्याकडे त्या घातल्यात मी. ह्याच्यात मी कांदा आणि ढोबळी मिरची बारीक चॉप केले आणि कॉर्न घातलेलं आहे. तर हे फ्राय करायचं. अगदी किंचित मीठ घालायचं आपल्याला, थोडंसं हाफ शिजण्यापुरतं. नंतर बारीक चिरलेला 1 टोमॅटो घातला आहे. आता हे सगळं मिक्स करायचं आहे. आपल्याला भाज्या पूर्ण शिजवायच्या नाही आहेत, अर्धवट शिजवायचे. नंतर ग्रीन चिली सॉस, सोया सॉस आणि रेड चिली सॉस घालायचा आहे. मॅगी मसाला घालायचा आहे. मॅगी मसाला घातल्यानंतर वेगळं मीठ घालायची गरज नाही. सगळं मिक्स करून झाल्यावरती गॅस बंद करायचा आहे आणि मिश्रण हे थंड करायचं आहे. आता पाव जो आहे तो मध्ये कट करून घेतलेला आहे मी. एका साईडला बटर अप्लाय केलं आहे. बटर स्प्रेड केल्यानंतर जे भाज्यांचं मिश्रण आहे ते घातलेलं आहे. नंतर चीज किसलेलं आहे आणि तव्याला बटर लावून हे जे स्टफ केलेले पाव आहेत ते दोन्ही साईडने मस्तपैकी भाजून घेतलेले आहेत आपण. हे बघू शकता, छान असे क्रिस्पी केलेले आहेत त्या पावाचं सरफेस. आणि दोन्ही साईडनी भाजून झाल्यानंतर मी सर्विंग प्लेटमध्ये हे स्टफ केलेले जे पाव आहेत ते काढलेत आणि चीजनी गार्निश केलेले आहेत आणि आपलं स्टफ मसाला पाव रेडी.